वेलकम टू शाश्वत अकॅडमी पुणे. मी महेश पाटील. मी निलेश पवार. मी शुभांगी गोरे पाटील. माझं नाव अभिषेक तौर. मी लक्ष्मण पळसकर. राज्योत्सव 2025 ला जी मेन्स होणार आहे त्या मेन्स साठी शाश्वत अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे टेस्ट सिरीज, म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट सिरीज. त्याच्यात कुठल्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं पाहिजे, 2 गट पडलेले आहे विद्यार्थ्यांमध्ये. जुन्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्यांचे स्कोर 110, 120, 140 पर्यंत आलेले आहेत, आणि दुसरा गट पडलेला आहे ज्यांनी आत्ता अभ्यासाला चालू केले आणि ज्यांचा स्कोर 100, 110 मध्ये अडकून आहे. जो पहिला गट आहे त्यांचा प्रॉब्लेम काय आहे, आपण इतक्या दिवस ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे फक्त आपण फॅक्ट्स पाठ केलेले आहेत. डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा पेपर लिहितोय, त्याच्यात आयोगाला काय अपेक्षित आहे, तुम्ही एक टॉपिक 100 पद्धतीने लिहू शकता का, किंवा त्याचे 100 ऍस्पेक्ट्स तुम्ही मांडू शकता का, हा मुख्य मुद्दा आहे. या टेस्ट सिरीजची सुरुवात अगदी पहिल्या पेपर म्हणजे लँग्वेज पेपर पासून तर अगदी लास्ट म्हणजे ऑप्शनल पेपर पर्यंत असणार आहे. या टेस्ट सिरीजचं जे वेळापत्रक आम्ही बनवलेलं आहे ते इतकं प्रॉपरली, इतकं स्क्रुटिनाइज म्हणजे मेटिक्युलसली डिझाईन केलेलं आहे की ज्यामध्ये ईच अँड एव्हरी कॉर्नर ऑफ द सिलेबस इज इन्क्लुडेड. म्हणजे थोडक्यात असा कुठलाही घटक नाही आहे की जो टेस्ट सिरीज मध्ये आम्ही स्किप केलेला आहे. पहिल्या सेक्शनल टेस्ट पेपरमध्ये आम्ही मुद्दाम म्हणजे डिलिबरेटली प्रत्येक सेक्शन का घेतलेला की जेणेकरून तुमचा पूर्ण सिलेबस कव्हर होईल. आता येत्या ह्या 3-4 महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस कव्हर करणं खूप डिफिकल्ट जाईल, त्यामुळे टेस्ट सिरीज मार्फत तुमचं रिटर्न त्यात होणार आहे. It is not about knowledge, it is not about books, but it is about how they present their answers. आयोग तुमचं उत्तर किंवा तुमचं ज्ञान बघणार नाही, तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या उत्तराची मांडणी केलेली आहे ते इव्हॅल्युएटर बघणार आहे. या टेस्ट सिरीज मध्ये 2 गोष्टी प्लस आहे, एक सिलेबस आणि सेकंड म्हणजे करंट अफेअर रिलेटेड. 2024 आणि 2025 या दोन्ही वर्षांचा बी इंडिया, वर्ल्ड आणि विशेष भर म्हणजे महाराष्ट्र रिलेटेड असलेले सगळे करंट अफेअर बाहेर काढलेले आहेत आणि त्याचा पूर्ण सिलेबसची एक कोपअप केलेला आहे आणि त्यानुसार क्वेश्चन पेपर फ्रेम केलेली आहे. प्रत्येक क्वेश्चन पेपर हा 2 उत्तरपत्रिकांच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला देणार आहोत, एक म्हणजे ब्लँक पेजेस आणि एक म्हणजे लाईन वाले पेजेस. आता ऍक्च्युअली आपल्याला शुअर नाही आहात की एमपीएससी कुठल्या प्रकारचे पेजेस आपल्याला अवेलेबल करून देणार आहे. खरं तर फॉरेस्ट आणि जी ऍग्रीची मेन झालेली आहे मागच्या वर्षी त्यामध्ये लाईन वालेले ऍक्च्युअली लाईन असलेले पेजेस विद्यार्थ्यांना मिळाले होते. तर आपण एक काम करूया, म्हणजे आम्ही पुन्हा टीमने शाश्वत काय विचार केला आहे की आपण एक पेपर देऊया तुम्हाला ब्लँक पेजेस आणि एक पेपर देऊया लाईन इन, म्हणजे दोघांमध्ये तुमची सराव होईल. अंटिल अँड अनलेस फर्स्ट अटेम्प्ट इज ओव्हर, म्हणजे जोपर्यंत पहिला एक्झाम आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपल्याला आयडिया देणार नाहीये. तर आपण ॲझम्पशन म्हणजे हायपोथेटिकली आपण जात आहोत की दोन्ही प्रकारचे पेजेस तुम्हाला मिळतील. या टेस्ट सिरीजचं अजून एक वैशिष्ट्य असं की यामध्ये आपण ऑप्शनल पेपर पण कव्हर करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 2 पेपर दिले जातील. यामध्ये टोटल 8 ऑप्शनल आहेत. हिस्ट्री, जिओग्राफी, सोशियोलॉजी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, PSIR, एन्थ्रोपॉलॉजी, तसेच सायन्सचे बॉटनी आणि झुलॉजी यांचाही समावेश असेल. या टेस्ट पेपरचा सर्वात मोठा यूएस म्हणजे तो म्हणजे पेपर चेकिंग. पेपर चेकिंग 2 प्रकारे होणार आहे, इंग्लिश माध्यम आणि मराठी माध्यम दोघांच्या टीम आम्ही वेगळ्या केलेल्या आहेत. इंग्लिश माध्यमातून 2 लोक चेक करतील आणि मराठी माध्यमात 2 लोक चेक करतील. आणि पेपर चेक झाल्यानंतर प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक उमेदवाराला आम्ही समोर बसवून त्याच्या समोर तो इव्हॅल्युएट करणार आहोत की यामध्ये काय चुका झाल्या, यामध्ये काय स्ट्रॉंग पॉईंट आहे, यामध्ये कसं अजून उत्तर शोधलं जाऊ शकतं. या उत्तरपत्रिकेसोबत तुम्हाला देणार आम्ही कॉन्टेंट म्हणजे त्या प्रश्नाचं अपेक्षित उत्तर, ते सुद्धा तुम्हाला पटकन वाचायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय ह्या 3 महिन्यामध्ये ही फक्त टेस्ट सिरीज नसून ही एक बॅचच आहे असं आपण गृहीत धरू शकतो. टेस्ट सिरीजचं शेड्यूल कसं असणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या आपण, की पहिली टेस्ट असणार आहे ज्याच्यामध्ये आर्ट अँड कल्चर आणि मॉडर्न हिस्ट्री हे 2च हिस्ट्रीचे पार्ट आपण इन्क्लूड केलेले आहेत, जेणेकरून तो सिलेबस व्यवस्थित तुमचा कव्हर होईल. त्याच्यानंतर सेकंड टेस्ट तुमची असणार आहे ती आहे पॉलिटी आणि गव्हर्नन्स वरती. ठीक आहे, GS2 मधलं पॉलिटी आणि गव्हर्नन्स फक्त आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर तिसरी टेस्ट असणार आहे ती आहे वर्ल्ड हिस्ट्री आणि IR वरती रिलेटेड पार्ट आहे, त्यामुळे ते 2 पार्ट आपण एकत्र केलेले आहेत. चौथी टेस्ट असेल तुमची जिओग्राफी वरती स्पेसिफिकली. 5वी टेस्ट असणार आहे सोशल जस्टिस आणि सोसायटी रिलेटेड पार्ट, परत एकदा एकत्रित घेतलेला आहेत. या पहिल्या 5 टेस्ट झाल्यानंतर 6वी टेस्ट तुमची असणार आहे एसेची. एसे मध्ये पण स्पेसिफिकली आपण काय करणार आहोत की 2 सेक्शन असतात, 4 पहिल्या सेक्शन मध्ये, 4 दुसऱ्या सेक्शन मध्ये. पहिला सेक्शन जो असणार आहे तो स्टॅटिक बेस्ड तुमचे टॉपिक्स असतील, GS वरती आधारित तुमचे टॉपिक्स असतील, आणि दुसरा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये फिलॉसॉफिकल अँगल असलेले आपण एसे तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे, या झाल्या पहिल्या 6 टेस्ट. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट वरती सेपरेटली टेस्ट आपण फ्रेम केलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टेस्ट असेल GS3 मधले जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, जसं की एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी, ते सगळं एकत्रित आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर इथिक्सच्या पहिल्या सिलेबसच्या 4 पॉईंट वरती टेस्ट असणार आहे एक, आणि नंतरची टेस्ट असणार आहे इथिक्सच्या लास्टच्या सिलेबसच्या 4 पॉईंट वरती. इथिक्सला पण आपण डिवाइड केलेलं आहे जेणेकरून
तुम्हाला पूर्ण ते जास्त एकाच वेळी बर्डन येऊ नये म्हणून. हा पूर्ण सब्जेक्ट वाईज राऊंड तुमचा कंप्लीट होणार आहे. याच्यामध्ये कोणताही सब्जेक्ट तुमचा मिस होणार नाही. प्रत्येक सब्जेक्टला डेडिकेटेड टाइम तुम्हाला मिळणार आहे रीड करण्यासाठी आणि राईट करण्यासाठी देखील. तुमचं इव्हॅल्युएशन पण ते ड्युएल होणार असल्यामुळं या प्रत्येक सब्जेक्टच्या रायटिंगला घेऊन पण तुम्हाला व्यवस्थित आयडिया येणार आहे की कोणत्या सब्जेक्टला घेऊन काय अप्रोच, काय स्ट्रक्चरिंग आन्सरचं करणं एक्सपेक्टेड होतं. हा सब्जेक्ट वाईज पहिला राऊंड झाल्यानंतर, या 10 टेस्ट कंप्लीट झाल्यानंतर ऍक्च्युली आयोगाचं ज्या पद्धतीने शेड्यूल असणार आहे मेन्सचं, तशा फुल लेंथ टेस्ट तुमच्या स्टार्ट होतील. पहिला दिवस असणार आहे मराठी आणि इंग्लिश या कंपल्सरी पेपरचा. एमपीसी आयोगाने देखील त्यांचं शेड्यूल त्याच पद्धतीने दिलेलं आहे. त्यामुळे पहिला पेपर पहिल्या दिवशी 9 ते 12 मराठीचा पेपर आणि 2 ते 5 इंग्लिशचा पेपर हे कंपल्सरी पेपर्स असतील. दुसऱ्या दिवशी असेल तुमचा एसेचा पेपर. त्याच्यानंतर 4 ते 5 दिवस तुम्हाला गॅप असेल. नेक्स्ट वीक मध्ये सुरू होणार आहे फ्रायडेला मग GS1 आणि GS2 एकाच दिवशी 9 ते 12 2 ते 5. दुसऱ्या दिवशी GS3 आणि GS4. तिसऱ्या दिवशी ऑप्शनलची टेस्ट असेल. हा कॉम्प्रिहेन्सिव्ह राऊंड तुमचा असणार आहे लँग्वेज पासून ते ऑप्शनल पर्यंत. हा पहिला राऊंड आणि सेम दुसरा राऊंड देखील तुमचा रिपीट होणार आहे. त्यामुळं या टेस्ट सिरीज मध्ये ही एकमेव महाराष्ट्रातली अशी टेस्ट सिरीज असणार आहे की ज्याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज टेस्ट तुमच्या होणार आहेत. त्याचा पहिला राऊंड असणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्हचे 2 राऊंड होणार आहेत ज्याच्यामध्ये आपण लँग्वेज पेपर पासून ते ऑप्शनल पेपर पर्यंत सगळ्या टेस्ट कंडक्ट करत आहोत. थँक्यू.